दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना फिरत आहे. एम-डी-एम संदर्भामध्ये वर दिसते त्याप्रमाणे आपल्याला सूचना दिलेली आहे की सर्व शाळांनी मुख्याध्यापक लॉग इनवरून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 रोजीची शिल्लक ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत 10 जून 26 पर्यंत नोंदवावी. 2 सूचना दिलेल्या आहेत. एक जी आता आपण वाचली ती आणि दुसरी आहे ती म्हणजे एम-डी-एम ॲप्लिकेशन संदर्भामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की हे ओपनिंग बॅलन्स आपल्याला कशा पद्धतीने फिलअप करता येईल. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला टाईप करायचं आहे एम-डी-एम किंवा एम-डी-एम लॉगिन दोन्हीपैकी कुठल्याही सर्च लिंकला क्लिक करा. इथे पहिली सर्च लिंक येईल तिथे आपल्याला बघायचं आहे इथे education.maharashtra हे शब्द आहेत का, ती जी लिंक असणार आहे त्या पोर्टलची असणार आहे. ही जी माहिती आपल्याला भरायची आहे ही पोर्टलवर भरायची, ॲपमधून भरायची नाही. या निळ्या लिंकला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर हे पोर्टल पण होणार आहे. त्या सूचना आपल्याला इथे दिसतील. त्या पद्धतीचे युजर मॅन्युअल इथं दिलेले आहेत. आपण डाउनलोड करू शकतो आणि नेहमी पद्धतीने इथे आपण आपलं लॉग इन होऊ शकतो. इथे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. सबमिट इथं करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. काहींच्या हँडसेटमध्ये प्रॉब्लेम असल्याने या व्ह्यूमध्ये आपल्याला माहिती भरण्यास अडचण येऊ शकते. तर व्ह्यू जो आहे तो डेस्कटॉप साईड हा करून घ्यायचा आहे. डेस्कटॉप साईड करून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला टॅब दिसतील. त्या हँडसेटमध्ये या सर्व टॅब दिसणार नाहीत. त्यांनी कृपया दुसऱ्या हँडसेटमधून लॉग इन करावं. त्यानंतर डावीकडून ज्या टॅब सुरू होत आहेत त्यामध्ये 2 नंबरची टॅब आहे ओपनिंग बॅलन्स, जिथे आपल्याला काम करायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा ओपनिंग बॅलन्सची टॅब दिसेल त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा आता नंबर 1 पासून तर 18 पर्यंतचे हे सगळे नंबर्स आहेत आणि इथे आपल्या त्या तांदूळ आणि धान्यादी मालाच्या नावं आहेत. त्या पद्धतीने आपल्याकडे जो शिल्लक आहे ती माहिती इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ते टाकून झाल्यानंतर इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये वर इथे अपडेट हा शब्द दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी पॉपअप विंडो येईल. याला आपल्याला भरलेली माहिती दिसेल. इथे आपल्याला ओके करायचं आहे. इथे ओके केल्यानंतर इथं हिरव्या पट्टीमध्ये आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने आपली माहिती ही भरून झालेली आहे. तर यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.